नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आहोत राक्षस भुवन या ठिकाणी, ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील असंख्य लोक मृत्यू पावल्यानंतर त्या व्यक्तीचा दावा करण्यासाठी येतात. अशा या शनीचं स्थान असलेल्या या ठिकाणी आज आपण आहोत. बीड जालना या रोडवरती गेवराई तालुक्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामधलं हे शनीचं राक्षस भुवन हे गाव आहे. या ठिकाणी अशा प्रकारे आपण समोर वाहनात बघतो, असं महाराष्ट्रातून आणि म्हणजे राज्यभरातून अनेक लोक दहाव्याचा विधी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. खाजगी वाहनातून हे लोक येत असतात. तर आता आपण राक्षस भुवन या गावाच्या जवळ आलो आहे. रुबाबदार असा छत्रपतींचा घोड्यावर बसलेला अश्वारूढ असा पुतळा नजरेस पडतोय. चला पुढे काय आहे ते पाहूया. आता ही डाव्या हाताला आपल्याला दिसते, ही पवित्र अशी गोदावरी नदीचं पात्र आहे आणि या पात्राच्या कडेनेच हा रस्ता आपल्याला पार्किंगकडे घेऊन जातोय. हे बाबूराव चित्रांक गणपती बायचा. आता आपण आज आलो या ठिकाणी एका नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी. तर इथं आल्यानंतर पहिलं आपल्याला भेटावं लागतं ते इथल्या ब्राह्मण देवास. तर बघूया हे त्यांचं त्यांनी बाळ उचलले आणि त्याच्यामध्ये ते आपलं नाव शोधतायत. ते नाव सापडल्यानंतर मग आपल्याला ज्या व्यक्तीकडं किंवा ज्या ब्राह्मणाकडं ते नाव सापडतं, ज्या बाळामध्ये ते सापडतं, त्यांच्याकडूनच आपल्याला तो विधी पार करावा लागतो. बघा, ते आपल्याला शिवू नका म्हणतात. आपण जर त्यांना स्पर्श केला तर ते बाटतात, असं त्यांचं एकंदरीत म्हणणं दिसतं. अजून एक उलटा पान, अजून एक उलटा, अजून एक पान उलटा सांगतो. झालं तेव्हा तिथं वरती अनगुली काय गोटा खाली तुमच्या खाली 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 ते झांबरे इथं यायच्या अगोदर लोकांनी सांगितलं होतं की इथं आपण उतरलो की असे ब्राह्मण लोक आपल्या मागं लागतात आणि आमच्याकडूनच विधी करा म्हणून त्यांचा अट्टास असतो. आणि तसं त्यांच्यात जर दोघं तिघं जण त्या ठिकाणी आले तर त्यांच्यात बाचाबाची सुद्धा होते. तर आज असा काय अनुभव येतो का आपण ते पण बघू. पण सध्या तरी हे एकटेच आपल्याला का ब्राह्मण देवा दिसत आहेत. हां, तर चला आता एकदा झालं कन्फर्म, आपलं नाव ह्यात सापडलं तर आता ह्यात आपली विधी करून देणार. चला, बाळ उचललं. व्यापाऱ्यांकडे खतावणी असते तशा पद्धतीचंच हे बाळ आहे. आणि बघा समोर आता नदीचं पात्र, गोदावरी नदीचं पात्र. इकडं गाय दिसते आपल्याला, ह्याच बाजूला आपल्याला कावळ्यांचा आवाज येतोय. आणि सगळा विधी पूर्ण केल्यानंतर कावळा शिवण्यासाठी किंवा पिंड शिवण्यासाठी आपण जे म्हणतो, तर त्यासाठी पुन्हा ह्याच डाव्या हाताला इथे यावं लागतं आणि इथंच मग आपल्याला तो नैवेद्य दाखवून तो पिंड शिवून घ्यावा लागतो. म्हणजे विधी पूर्णत्वास गेला असं म्हणता येतं. आता आपण नदीकडे पुढं जाऊ. तोपर्यंत बघा, इकडे डाव्या हाताला आपल्याला हे न्हावी 2-4 लोकांचे केस काढताना, दाढी काढताना दिसते. म्हणजे हे विधीसाठी तयारी चालू असते म्हणायचं. तर हे नदीचं मोठं पात्र आहे. याच्यामध्ये संपूर्ण गोदावरीमध्ये पाणी खूप कमी दिसतं आहे, पण जास्त प्रमाणात वाळू दिसते. आणि हीच वाळू आपल्याला शहागडची वाळू म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये बांधकामासाठी येते. अरे बापरे, हे काका पुन्हा धावत पळत आले मागून. अजून दुसरे काका इथं, हे दुसरे काका घुसायला लागले ते मधून वाळू. मग आपल्याला वाळू इकडनीच येते ना. धावत पळत पाठीमागून आलेत. आता ते विधी करण्यासाठी आग्रह करतात का काय बघू आपण. इथं एवढी वाळू आपल्याला दिसते. सगळे मंडप वगैरे, इथले हे मंडपवाले सुद्धा 500 रुपये एका विधीच्या कार्यक्रमासाठी येतात. छोटाच मंडप लावलेला आहे पण त्यासाठी. आणि हे बघा, एकदा जेव्हा अजून कन्फर्म करायला लागले की बाबा तुमचंच नाव निघतंय का, हे बरोबर आहे का. त्यांच्याकडे सगळी आपली जन्मकुंडली म्हणा किंवा सगळं वंशावळ आपली त्यांच्याकडे सापडत असते. मधल्या काळात मराठा आंदोलकांना या गोष्टीचा भरपूर फायदा झाला. मग काय तर बघा, पाय धुवायचा सोपा मार्ग त्यांनी सांगितलं आपल्याला. फक्त पाण्यात जायचं आणि परत यायचं. नदीपात्राच्या हिशोबाने पाणी कमी आहे, पण आपल्याकडच्या नद्यांना पाणीच नसतं, त्या हिशोबाने भरपूर आहे. पण थोडंसं गढूळ पण पाणी दिसतंय, पण पवित्र आहे. ज्यांचा विधी करायचा आहे, दशक्रिया विधी, त्यांचा फोटो, त्यांच्यासमोर फुलं, हार आणि त्याचबरोबर त्यासाठी लागणारं साहित्य देवा आता बाहेर काढतायत. म्हणजे पूजेला सुरुवात आता झाली म्हणायला हरकत नाही.
ब्राह्मण काकासोबतच इथले मंडपवाले, पुन्हा आंघोळीला पाणी विकणारे, प्यायला पाणी विकणारे, इथं स्वच्छता करणारे, असं सगळ्यांचाच व्यवसाय या ठिकाणी जोमात चालू आहे. पिंडदान किंवा पिंड शिवण्याचा कार्यक्रम ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस जर कावळा नाही शिवला तर लोक तोच नैवेद्य गाईला दाखवत असतात. म्हणून इथं गायसुद्धा भरपूर दिसत आहेत. असा सलग मंडप लावला आहे. एका मंडपमध्ये एक असं तरी पकडलं तरी दिवसभरात मला असं मी विचारलं देवाला त्यावेळेस काय त्यांनी नीट सांगितलं नाही, पण सगळे एकंदर सगळे मिळून 100 दहावे ह्या ठिकाणी रोज पार पाडतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना मी कॅमेऱ्यावर विचारलं की बाबा विधी केला तर काय पुण्य लागतं वगैरे, तर त्यांनी ते सांगायला नकार दिला. तरी पण त्यांनी परत आपण त्यांना एकदा विचारण्याचा प्रयत्न करू, बघू काय सांगते कधी. 70-80 किलोमीटरवरून म्हणजे त्याहीपेक्षा 100 किलोमीटरचं अंतर असेल जवळजवळ, एवढ्या लांबून या ठिकाणी आल्यामुळं लोक उपाशीच आलेत. मग आता ते उपवासाची भूक आपल्याला पाण्यावरती तहान भागून हे या विधीला हजर आहेत आणि आता विधी चालू झाला आहे. ह्या अशा पूजा ह्या वाळूमध्ये असंख्य प्रमाणात मांडलेल्या आपल्याला दिसून येतात आणि ज्यावेळेस विधी संपतो त्यावेळेस हे नंतर इथं स्वच्छता करणारे कर्मचारी ते सगळं गबाळ उचलून पुन्हा गाईला वगैरे देत असतात. तर मित्रांनो, असा विधी तुम्ही कुठे केला आहे का तुमच्या कुटुंबात? आणि हा असा विधी केला पाहिजे का, त्याच्यावरती तुमचा विश्वास आहे का? ज्याचा श्रद्धेचा प्रश्न आहे, पण लोक धावा करतात एवढं मात्र नक्की आहे. आणि त्या धाव्यावरती इथं अनेकांची उपजीविका अवलंबून आहे. हे समोर दिसतं हे शनी मंदिर आहे, आपल्याला तिकडं पण जायचे थोडं. आणि त्याचबरोबर हे आपल्याला वाळू पूर्ण समोर दिसते बघा, म्हणजे वाळूचा व्यवसायसुद्धा या ठिकाणी जोमात दिसतो. वाळूत चालायची आपल्याला सवय नाही, त्याच्यामुळे जरा चालताना त्रास होतोय. आणि बघा पायाचा पण आवाज कसा खसखस येतोय वाळूत चालताना. आणि आता विधी पूर्ण झाला आहे, मग इथं कावळ्याला नैवेद्य देण्यासाठी हे सगळेजण असे हात जोडून प्रार्थना विनंती करतायत की त्यानं त्या नैवेद्याला शिवावं, तो खावा, एखादा घास त्याला स्पर्श करावा त्यासाठी, आणि म्हणजेच विधी लागू झाला असं म्हणायला हरकत नाही. अशा पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणी आपण आहोत आणि इथं गोदावरीचं पात्र आहे, गोदावरीचं पाणी आहे. तर मग आम्ही सालाबादप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा आमच्याकडे संपन्न होतो, त्यासाठी मी इथलं पवित्र जल घेतलं. मित्रांनो, असेच वेगवेगळ्या विषयावरची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.